नाव पुंडलिक नारायण ढोबळे, पांडवमरा येथे कृषीदूत म्हणून आहे। आमच्या इथं जे रिचार्ज पीटचा जो कार्यक्रम राबवला, 11 रिचार्ज पीट आहेत ते, तर त्याच्यामधून जवळपास बांध बंदिस्ती ही जवळ मीटरमध्ये म्हणजे ट्यूब लेवल जी नुसार असते त्या ट्यूब लेवलनुसार त्याच्याची बांधबंदिस्ती झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये जे यावर्षी पाणी साठवलेलं आहे, त्या पाणी साठवलेल्याचा यावर्षीच्या शेताला स्प्रिंकलरद्वारे काही कास्तकारांनी उपयोग केला। काहींची पर्यायी व्यवस्था असल्यामुळे त्या खड्ड्यावरून त्यांनी उपयोग केला नाही। आणि नंतर पुढच्या वर्षी जवळपास आमच्या इथं अजून 25-30 रिचार्ज पीट, जास्तीत जास्त बांधबंदिस्ती, ह्या गोष्टी, पाणलोट आधारित अजून काही कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम व्हावेत अशी आमची समिती। आणि हे सगळे कार्यक्रम VDCची जे महिला समिती असते गावामध्येच नेमलेली, या महिला समितीच्या माध्यमातून सर्व आम्ही करत असतो। त्यांची पूर्ण या कार्यक्रमावर नेहमी वेळोवेळी मदत होते, त्यांचं सर्वांना मार्गदर्शन असते। आणि सोबतच स्वयंशिक्षण प्रयोगचे सन्माननीय बोरकट्टे सर आणि सोनकुसरे साहेब हे वेळोवेळी येतात, गावातील शेतकऱ्यांच्या मीटिंग घेतात। त्याच्यासोबतच SRTTचे शिरवाडकर साहेब हे पण वेळोवेळी येतात, गावातील कास्तकारांना मार्गदर्शन करतात, पाहणी करतात, त्याची पाहणी वगैरे सगळे करतात, पुढचं नियोजन। आणि त्याच्यामधून या सगळ्या कामामधून आमच्या गावाची आजची जी पातळी आहे की ती पातळी जवळपास 140 फुटापर्यंत खाली गेलेली आहे। ती हे जर कामं जर झाले तर ती जवळपास 125पर्यंत येईल अशी आम्हाला या सर्व कामं झाल्यानंतर अपेक्षा आहे। आणि ती आली आहे आणि काही आली आहे पाण्याची पातळी। या मागच्या वर्षी जे काही रिचार्ज पीट झाले त्याच्यामधून जमिनीमध्ये जे पाणी गेलं, त्याच्यामुळे यावर्षी ज्या विहिरीवर 2 घंटे 3 घंटे मोटर चालायची, तिथे 4 घंटे 4.5 घंटे मोटर चालायला। ठीक आहे, बंद करा। धन्यवाद।